पाण्याचा परवानग्या दिल्या, तुम्ही लोकांनी कष्ट केले आणि आता काचेच्या वाडीतून इथे येताना रस्त्यामध्ये उसाच्या फळीचं दिसतात, पण घरं बरेच आहेत, नवीन बंगले लोक बांधतात, राहण्याची स्थिती बदलते आणि याचा मला आनंद आहे. शेवटी राजकारण करायचं कसं? गेले अनेक वर्ष तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं. मी आता आठवत होतो की ते किती जणी नारळ फोडायला आलो असेल. 67 साली पहिल्यांदा, 71 साली निवडणूक झाली तेव्हा, 72ला विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा, 77 आलो, 80 आलो, 85 आलो, 90 आलो, 95 आलो, 2000 आलो आणि 2000 ते आजच्या तारखेपर्यंत 4दा इतक्यांदा मला नाही वाटत नारळ फोडायला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल. हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा. आणि त्यावेळेस इथून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे मिळतं हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण इथे आलो, तुम्ही आलात, तुम्हा सगळ्यांचं आमच्या कर्णापासून स्वागत. निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडतंय अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर गळा येईल, संकट येईल. ते होऊन द्यायचं नाही. गेले 10 दिवस मी वाचतोय, मोदी साहेब बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, आणखीन काही नेते लोक बोलत आहेत की या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार. आमच्या विरुद्ध हा खोटा प्रचार आहे, आम्ही नाही प्रचार केला. बंगलोरला एक मंत्री आहे केंद्र सरकारचे, त्यांचं नाव हेगडे, आणि त्या हेगडेंनी भाषण केलं बंगलोरला लोकांच्या समोर. या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत आहे, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली. या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकार आहे. तुम्हाला मताचा एक अधिकार आहे, मला एकच आहे. मी काही खासदार मला काही 2 मतं नाही. देशाच्या प्रधानमंत्र्याला 1 वय आणि तुमच्या शेतात खुरसायला येणारी बाई आहे तिला 1 वय. बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार, समान संधी. आणि त्या समान अधिकारावर जर संकट माणूस यायला लागलं तर आपल्या सगळ्यांना जागरूक राहणं आणि जे आणतात त्याला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम करायचं आहे. हे सांगतात आम्ही हे केलं, ते केलं, ते केलं.